तुम्ही सभापतीच्या खुर्चीवर बसू शकत नाही, अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेत असुद्दीन ओवैसींचा आक्षेप. लोकसभेत सभापती विरुद्धच्या अविश्वास प्रस्तावादरम्यान एआयएमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवैसी म्हणाले, तुम्हाला सभापतींनी नियुक्त केले. माझ्या मते तुम्ही तिथं बसून हे कामकाज पुढे चालवू शकत नाही. सभागृहाची भावना लक्षात घेतली पाहिजे. आज दिनांक 10 मार्च रोजी लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांच्या विरोधात विरोधकांकडून अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आलाय. यावर 118 सदस्यांनी सह्या केल्यात. या अविश्वास प्रस्तावावर चर्चा करताना भाजप खासदार जगदंबिका पाल यांनी सभागृहाचे तात्पुरते सभापती म्हणून काम पाहिले, पण यावर विरोधकांनी आक्षेप घेतलाय. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत बोलताना आणि लोकसभेत उपसभापती नसल्याचा मुद्दा उपस्थित करताना एमआयएमचे खासदार असुद्दीन ओवैसी म्हणाले, महाशय, तुम्ही भाजप खासदार जगदंबिका पाल अध्यक्षस्थानी बसले आहात. तुम्हाला सभापतींनी नियुक्त केलाय. माझं मत आहे की तुम्ही तिथं बसून हे कामकाज सुरू करू शकत नाही. सभागृहाची भूमिका घेतली पाहिजे. नियम 10 संविधानाच्या कलम 95 आणि 96ला मागे टाकू शकत नाही. या सरकारनं घटनात्मक गोंधळ घातलाय. त्यावर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी उत्तर दिलं की कलम 95(2) काय म्हणतं ते पूर्ण वाचलं पाहिजे. मी संविधानाबद्दल बोलतोय. तुम्ही एक महान विद्वान आहात, बॅरिस्टर आहात. त्यात म्हटलंय की जर उपसभापती देखील अनुपस्थित असतील तर त्या परिस्थितीत सभागृहाच्या कामकाजाच्या नियमानुसार नियुक्त केलेली व्यक्ती अध्यक्षपद भूषवेल. सभागृहाच्या कामकाजाच्या नियमांमध्ये नेमकं हेच सांगितलंय. त्यावेळी जो कुणी खुर्चीवर बसलेला असेल आणि ज्याला सभागृहानं आधीच नियुक्त केलंय त्याला सभापतींसारखेच अधिकार असतील. माहितीनुसार या प्रस्तावावर 118 विरोधी खासदारांनी स्वाक्षरी केल्यात. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सभागृहात बोलू न दिल्याचा आरोप करत सभापती सत्ताधारी पक्षांच्या बाजूने वागत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. चर्चा सुरू होताच काँग्रेसचे खासदार के.सी. वेणुगोपाल यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की सरकारनं अनेक वर्षापासून लोकसभेच्या उपसभापतींची नियुक्ती केलेली नाही, त्यामुळे संविधानिक पोकळी निर्माण झाली आहे. लोकसभा सभापतींच्या अनुपस्थितीत लोकसभेचे उपसभापती सभागृहाचे कामकाज सांभाळतात. जर सभापती आणि उपसभापती दोघेही उपस्थित नसतील तर सभापतींनी नियुक्त केलेल्या सदस्यांच्या पॅनलपैकी एका सदस्यत्वाकडे ही जबाबदारी सोपवली जाते. हे सदस्य वरिष्ठतेनुसार काम करतात. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.